गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना ओबीसी म्हणून सर्वांना आरक्षण देणं शक्य आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना आरक्षण मिळायला हरकत नाही आहे. आणि एक तर मला असं वाटतं की हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर सध्या महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला राज्यामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. एमपीएससीच्या एक्झाम असतील किंवा राज्य सरकारच्या भरतीच्या ज्या रिक्रुटमेंट असतील त्याच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे. सारथीला मोठं बजेट देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की राज्य सरकारने जर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये जे आमदार आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज आमदार सर्वात जास्त आहेत आणि खासदारी जे जास्त आहे ते आहेत ते. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणाला बिलकुल विरोध नाही. त्यांचा पूर्णपणे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण सरसकट ओबीसीना सरसकट मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या ही मागणी मान्य होणं अत्यंत अशक्य आहे. एक तर त्याच्यातून मार्ग असा काढता येऊ शकतो की भारत सरकारने नरेंद्र मोदी सरकारने जे लोक SC ST ओबीसीमध्ये नाही अशा फॅमिलीमधल्या अशा फॅमिलीमधल्या मुलींना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय EWS आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की राज्यामध्ये 10% आरक्षण दिलेलंच आहे. तर EWS मध्ये जर मराठा समाज ऑटोमॅटिकली आला म्हणजे तो आहे. पण सध्या कोणत्या अडचणीमुळं तो नाही मला त्याची माहिती नाही आहे. पण आमच्या मंत्रालयाने आणि मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो ज्या जाती आणि ज्या फॅमिली SC ST ओबीसीमध्ये येत नाही त्यांना हा आरक्षणाचा फायदा द्यायचा असा आमचा निर्णय आहे. त्यामुळं इकॉनॉमिक विकर सेक्शनच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायला काही हरकत नाही अशी माझी भूमिका आहे. आणि राज्य सरकार हे मराठा समाजाच्या बाजूनं आहे असं माझं मत आहे. जरांगे उपोषणावर ठाम आहेत सकाळपासून.